नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 256वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरातनका अंग. दोहे आहेत 31 ते 33. प्रथम आपण 31वा दोहा ऐकूयात. सिरसाटय हरि सेविये, छांडी जीव की बाणी. जे सिर दिया हरि मिले, तब लगे हानि न जानी. सिरसाटय हरि सेविये, छांडी जीव की बाणी. जे सिर दिया हरि मिले, तब लगे हानि न जानी. साटे म्हणजे विनिमय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे जीवा, मस्तकाचं बलिदान करण्याच्या मोबदल्यात भगवंतांचं भजन कर. जगण्याची आशा सोडून दे. मस्तक देऊन जर हरीची प्राप्ती होत असेल ना, तर त्यात हानी काहीच नाहीये. प्रेय काय, श्रेय काय यात जीव फसलेला असतो. सांसारिक जीव विषयोन्मुख असतात, प्रेयाकडे आकर्षित झालेले असतात. उलट भक्त श्रेय काय त्याचा विचार करतात. मनुष्य जीवनाची क्षणभंगुरता, विषयोन्मुखमत्तेमुळे परत परत भोगावे लागणारे जन्म मृत्यू लक्षात घेऊन विषय विमुख होतात. भक्तीचा रस्ता धरतात. वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान करण्याची वेळ आली तरीही भगवंताला ते सोडत नाहीत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. शिर अर्पुनी करे हरीची सेवा, सोड जीवाची आस. शिर देऊन हरी मिळतसे तरी, करिया सौद्या. शिर अर्पुनी करे हरीची सेवा, सोड जीवाची आस. शिर देऊन हरी मिळतसे तरी, करिया सौद्या. पुढचा 32वा दोहा ऐकूयात. टूटी बरत आकाश थई, कोई न सके झड़ झेल. साध सती अरसूर का, आणि उपिला खेल. टूटी बरत आकाश थई, कोई न सके झड़ झेल. साध सती अरसूर का, आणि उपिला खेल. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बरत, बरत म्हणजे दोरी. झड, झड म्हणजे झटका. नोक, नोक म्हणजे टोक. उपिला म्हणजे वरती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आकाशातील दोरी तुटली तर तो झटका कोणीही सहन करू शकत नाही. साधू, सती जाणारी स्त्री आणि रणांगणावर लढणारा शूर यांचं वर्तन म्हणजे तलवारीच्या टोकावरचा खेळ आहे. डोंबारी बघा, दोरीवर चालून दाखवण्याचा खेळ करून दाखवतो. दोरीवर चालत असताना अत्यंत सावधगिरीने चालावं लागतं. थोडं जरी लक्ष उडालं, विचलित झालं तरी कपाळमोक्ष होण्याची भीती असते. साधू, सती किंवा शूर यांच्यासारखंच भक्तांचंही वागणं असतं. त्यांचं वागणं म्हणजे डोंबाऱ्याप्रमाणे दोरीवर चालण्याचं खेळ करण्यासारखंच असतं. आपला मार्ग ते दृढपणे आक्रमत असतात. आपल्या जीवाची बाजी त्यांनी लावलेली असते आणि अशी बाजी लावून जर भक्ती केली तरच ईश्वर प्राप्ती शक्य असते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. दोरी तुटता आकाशातील, बेते जीवावरती. साधू सती आणि शूर तो, चाले धारेवरती. दोरी तुटता आकाशातील, बेते जीवावरती. साधू सती आणि शूर तो, चाले धारेवरती. पुढचा दोहा ऐकूयात. 33वा. सती पुकारे सली चढ़ी, सुनी रे मी तमसा.
लोग बताओ चले गए, हम तुम रहे निदान। सती पुकारे सली चढ़ी, सुनी रे मीत मसान। लोग बताओ चले गए, हम तुम रहे निदान। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सली, सली म्हणजे चिता. मसान म्हणजे स्मशान. बटाऊ वाटसरू. निदान म्हणजे शेवटी. दुह्याचा अर्थ ऐकूयात. चितेवर चढलेली सती जाणारी स्त्री म्हणते की हे स्मशाना, तू माझा मित्र आहेस. माझी एक गोष्ट ऐक. जे लोक इथपर्यंत आलेले आहेत ते पाहुण्यासारखे निघून गेलेत. शेवटी आम्ही दोघंच राहिलोत. कबीरांनी भक्तीमधील दृढता स्पष्ट करण्यासाठी सती जाणारी स्त्री आणि शूर ही प्रतीकं वापरलेली आहेत. सती जाणारी स्त्री दृढपणे मृत्यूला सामोरी जाते. आपल्या पतीबरोबर चितेवर जळून भस्मसात होते. तिथे तिच्याबरोबर कोणीही येत नाही. स्मशान हेच तिचा मित्र बनलेलं असतं. अथवा शूर मनुष्य जीवात जीव असेपर्यंत प्राणपणाने एकटा लढत असतो. मृत्यूला आलिंगन देतो. तशीच भक्ताची स्थिती असते. त्याने स्वीकारलेल्या मार्गावर तो कोणाच्या सोबतीची अपेक्षाही करत नाही. एकटाच अगदी दृढपणाने साधन मार्गावर मार्गक्रमण तो करीत असतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. सती जळता चितेवरती, स्मशान तिचा साथी. पथिक सारे निघून जाते, स्मशान हे सोबती. सती जळता चितेवरती, स्मशान तिचा साथी. पथिक सारे निघून जाते, स्मशान हे सोबती.